तुपातील आंब्याची पोळी. उन्हाळ्यातील खरी मजा म्हणजे उन्हाळ्यात मिळणारी भरपूर सारी फळे आणि त्यातील आंबा सर्वांचा फेवरेट. मग आज आंब्यापासूनच मस्त युनिक अशी रेसिपी बनवू. नमस्कार मंडळी, मी पूजाच रेसिपी मराठी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. आंब्याच्या पोळ्या बनवण्यासाठी मी इथं आंबे स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यातच ठेवून दिले आहेत. पोळ्याची कणिक भिजवण्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून जशी आपण पुरणपोळीसाठी मऊ कणिक भिजवतो तशी कणिक मळून घ्यायचे व थोडं तेल किंवा तूप लावून भिजण्यासाठी ठेवायचे. कणिक जेवढी चांगली भिजली जाईल तेवढ्याच पोळ्या फुगतात व एकदम मऊ तयार होतात. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आंब्याच्या देठाचा भाग कट करून घ्यायचा, आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या व आंब्याचा गर मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा. आंब्याचा गर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. इथं आंब्याचा गर मिक्सरला फिरवत असताना पाणी वापरायचं नाही, फक्त आंब्याचा गरच मिक्सरला फिरवून फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची. गॅसवर पॅन गरम करून 2 चमचे तूप घालायचं. तुपामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा. रवा जास्त खरपूस भाजायची गरज नाही. थोडं कच्चं पण मोडलं की लगेचच मिक्सरला फिरवून घेतलेला आंब्याचा गर घालायचा. रवा व आंब्याचा गर मिसळून घ्यायचा. गॅसची फ्लेम लो ठेवून पटपट मिक्स करून घ्यायचं. रव्याच्या गुठळ्या व्हायला नकोत. आंबे चांगल्या प्रमाणात गोड असल्याने मी इथं 1 छोटी वाटी साखर वापरली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर वितळली की लगेचच यात गरजेनुसार दूध घालायचं व गुठळ्या न होऊ देता चांगलं मिसळून घ्यायचं. इथं गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर रवा पॅनला खाली चिकटून बसेल. वरून वेलची पूड मिसळून घ्यायची. सध्या हे सारण पातळ दिसत असलं तरी थंड झालं की घट्ट होतं. थंड करून हाताला तूप लावून आपल्याला हे सारण थोडा वेळ मळून घ्यायचं आहे. परत एकदा हाताला तूप लावून सारणाचे जेवढ्या आकाराच्या पोळ्या बनवायच्या आहेत त्यानुसार गोळे बनवून घ्यायचे. हे गोळे एकदम बनवून घेतले की पटपट पोळ्या लाटण्यास सोयीचे जाते. कणकीचा छोटा गोळा घेऊन जशी आपण पुरणपोळीला पारी बनवतो तशी हातावर पारी बनवून घ्यायची व बनवलेल्या सारणाचा गोळा ठेवून हातावर गोल फिरवत उंडा भरून घ्यायचा. उंड्याला पीठ लावून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. या पोळ्या बनवायला तर सोप्या आहेतच, पण चवीलाही अप्रतिम होतात. तुम्ही या पोळ्या एकदा नक्की बनवून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील. गॅसवर तवा गरम करून पोळी टाकून घ्यायची. आलटून पलटून दोन्ही बाजूनी तूप लावून मस्त खरपूस पोळी भाजायची. या पोळ्या पुरणपोळीसारख्याच एकदम टम्म फुगून तयार होतात. मग यावर्षीच्या आंब्याच्या सीझनला तुम्ही पण एकदा आंब्याच्या पोळ्या बनवून गरमागरम तूप व दुधाबरोबर मस्त एन्जॉय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू फॉर वॉचिंग.